पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचे शेवटचे टोक रायगड जिल्ह्याला लागून असणारे सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत असणारे गाव म्हणजे ताम्हिणी होय. या ताम्हिणी घाट परिसरात म्हणजे ताम्हिणी गावात सह्याद्री शिक्षण मंडळ संचालित श्री विंजाई देवी हायस्कूल ताम्हिणी हे विद्यालय सन 2000 पासून कार्यरत आहे. शाळा स्थापनेपूर्वी परिसरातील विद्यार्थ्यांना 20 किलोमीटर जावे लागत असे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी होते. ही गरज ओळखून संस्थेने ताम्हिणी येथे विद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा विद्यालयाची 100% निकालाची परंपरा विद्यालय नेहमी राखत आहे. विद्यालयाचा इयत्ता 10वीचा या वर्षीचा निकाल 100% लागलेला असून तालुक्यात अग्रगण्य शाळा ठरली आहे. सलग 12 वर्ष विद्यालयाचा निकाल 100% लागत असून मुळशी तालुक्यातील एकमेव शाळा आहे. शाळा नुसत्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाही तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे. प्रत्येक वर्षी तालुका जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक विद्यार्थी प्राप्त करतात. तालुका स्तरावरील संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यात विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक दरवर्षी येत असतो. स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये सहभाग घेऊन उत्तीर्ण होतात. विद्यालयात आदिवासी समाजातील मुले शिक्षण अधिक आवडीने घ्यावेत यासाठी त्यांना सह्याद्री शिक्षण मंडळ व इतर देणगीदारांमार्फत मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यालयाने डिसेंबर 2014ला ISO प्राप्त केले आहे. माझं नाव शेख गफूर अहमद. मी गेले 25 वर्ष या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. या शाळेची स्थापना झाली जून 2000 सुरुवातीला शाळा ही गावामध्ये होती. एका पडगीमध्ये आम्ही सुरू केली होती. गावामध्ये 8वीचा वर्ग होता. पहिल्या वर्षी पडगीमध्ये सुरू केली. दुसऱ्या वर्षी एक पडगी आणि गिरणीमध्ये शाळा होती. तिसऱ्या वर्षी एका पडगीमध्ये, एका घरामध्ये आणि गिरणीमध्ये शाळा होती. त्याच्यानंतर कैलासवासी साळूबाई मरगळे यांनी या शाळेसाठी 1 एकर जमीन संस्थेला देणगी दिली आणि BG देशमुखांच्या मदतीनं त्यांनी 2.5 लाख रुपयाची देणगी दिली आणि गावातल्या 950 लोकांनी श्रमदान करून या शाळेतले 5 वर्गखोल्या बांधण्यात आल्या. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही दररोज सकाळी एक जादा तास घेतो, दररोज संध्याकाळी एक जादा तास घेतो. नेहमीच आमचं विद्यार्थ्यांचं वर्गाचं अध्यापन चालूच असतं. त्याच व्यतिरिक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांच्या अभ्यासातली प्रगती कमी असल्यामुळं वैयक्तिक लक्ष देण्याचं काम सुरू असतं. जे विद्यार्थी शालाबाह्य असतात त्यांच्या पालकांच्या घरी जाऊन भेटी देतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर ही यावर्षीची शाळेतली 23वी बॅच आहे. 22 बॅचमध्ये शाळेचा 19 वर्ष निकाल हा 100% आहे. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, खेळण्याच्या स्पर्धा असतील, विज्ञानाच्या प्रश्नमंजुषासारख्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करतात. एकूण 6वी ते 10वीचे वर्ग असून 7 शिक्षक इथं काम करतात. 3 शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि गेल्या 25 वर्षामध्ये शाळेची भौतिक प्रगती आणि भरभराट मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. मी शिंदे सर ताम्हिणी हायस्कूलमध्ये 25 वर्षापासून काम करत आहे. श्री विंजाई देवी हायस्कूलमध्ये 6वी ते 10वीपर्यंत वर्ग असून या 5ही वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे आणि या डिजिटल बोर्डचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांना यूट्यूबद्वारे जो अवघड विषय आहे किंवा अवघड घटक आहे तो समजून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि दृकश्राव्य साधन म्हणून याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्यातून मुलांना चांगल्या प्रकारे तो विषय समजतो आणि विद्यार्थी ते पाहूनसुद्धा खूप आनंदित होतात आणि ते त्यांच्या जास्तीत जास्त लक्षात राहतं. त्यामुळं या ग्रामीण भागातील मुलांना आपल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचा वापर करून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त उपयोग करतात आणि पुढील भविष्यात
त्यांना या शैक्षणिक साधनाचा उपयोग होऊ शकतो. नमस्कार. आपण विंझाईदेवी हायस्कूल तामिनी या शाळेच्या एका वर्गभेटीमध्ये आहे. तुमच्या समोर हा वर्ग ज्यावेळेला तुम्ही पाहसाल तुमच्या लक्षात येईल की हा वर्ग कदाचित हा पुण्यातल्या एखाद्या मोठ्या इंग्लिश मिडियमचा आहे की काय असा तुमच्या मुलांना निश्चित प्रश्न बरं. पण हे अति दुर्गम म्हणजे तामिनी या गावातील ही विंझाईदेवी शाळा आहे. त्या शाळेचा हा वर्ग आहे. वर्गामध्ये ही एक कन्सेप्ट आहे की मुलातल्या पुण्यातल्या शहरातल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग त्यांचा टॉयलेट किंवा ह्या सगळ्या सुविधा अत्यंत आधुनिक असतात. पण या भागामध्ये सुद्धा ती आपल्या मुलांना सुविधा मिळाली पाहिजे या संकल्पनेतून या विचाराने या ठिकाणी ही वर्ग सजावट किंवा वर्गांची ठेवण तयार केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहसाल की तुम्हाला डिजिटल बोर्ड आहे, TV आहे की तो LED TV आहे तुमच्यासमोर. ह्या डिजिटल वर्ग आहे आणि सगळ्या युक्त असा हा आपल्याला शिक्षणाला किंवा त्या मुलांना पूरक असा हा वर्ग तुमच्यासमोर दिसला पाहिजे की शहरातल्या मुलं किंवा शहरातल्या शाळांच्या तोडीची तोड मुलं आपल्या भागातले आपल्या शाळेतले असले पाहिजे आणि ती सुविधा त्यांना मिळाली पाहिजे. या हेतूने हा खरा वर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी प्रयोग स्वतः करतात, अनुभव घेतात, अनुमान काढतात, निष्कर्ष काढतात. या ठिकाणी ही प्रयोगशाळा जर पाहिली तर आपल्याला सर्व रेडीमेड मॉडेल आहेत. न्यूटनच्या लॉवर आहेत, न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, त्याचबरोबर जडत्वाचे नियम आहेत आणि स्वतः मुलं हाताळतात उपकरणं आणि स्वतः अनुमान काढतात आणि पाहिजे त्या ठिकाणी त्यातनं प्रयोगातून विज्ञान कसं शिकायचं हे एकदम एक्सपर्ट झालेली आहेत आणि त्यांना समजतं हे. आणि या प्रयोगाचा खूपच त्यांना फायदा झालेला आहे. हाय प्लेस म्हणून त्या ठिकाणी आदरवाडीला एक साहेब आहेत. तर त्यांनी आम्हाला एक हे पूर्ण अद्ययावत सुसज्ज ग्रंथालय, त्याच्यामध्ये जवळपास 3,000 ते 3,500 पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये वाचनपेटी आम्ही ठेवलेली आहे आणि त्या प्रत्येक वर्गातल्या मुलांना एक मॉनिटर नेऊन त्यांच्या अद्ययावत सगळं त्या ठिकाणी वाचनाचा आढावा आम्ही त्या ठिकाणी नियमितपणे घेत असतो. हे स्वयंपाकरूम आहे. हा जेवणाचा हॉल आहे. इथे स्वयंपाक बनवण्यासाठी 3 मावशी असतात. ते सकाळी वेळेवर येऊन त्यांचा स्वयंपाक बनवतात आणि नंतर त्यांचा सकाळी जेवण नाश्ता असतो, दूध असतं पावशे प्रत्येक मुलाला आणि नंतर दुपारी जेवण
जेवण झालं, संध्याकाळी पण जेवण असतं, 2 टाईम जेवण, 1 टाईम नाश्ता, 1 टाईम दूध, अशा प्रकारची माहिती. आणि ते एकदम स्वच्छता राखली जाते. स्वच्छता सगळी मुलंच करतात व्यवस्थित तिथल्या तिथं. आणि ज्या मावशी आहेत ते मिळून त्यांची भांडी कुंडी ते व्यवस्थित केल्याचं स्वयंपाकाची कुठलीही अडचण येत नाही आणि इथला स्वयंपाक एकदम उत्कृष्ट असतो. सभागृहाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना सांगताना आनंद वाटतो की तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस सुरू झाली शाळा त्यानंतर इमारत झाली, पण मुलांना बसता येत नव्हतं. मुलं वरांड्यामध्ये बसायची आणि वरांड्यात बसल्यामुळं मुलांना पावसाचा, ऊन वाऱ्याचा खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळे त्यांना बसता येत नव्हतं. पण आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एक हॉल पाहिजे आणि हॉल असल्याशिवाय मुलांना त्याचं जे परिपाठ आहे किंवा इतर उपक्रम आहे ते घेता येणार नाही. आणि म्हणून देणगीदारांच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीचा सुरू केला पाठपुरावा आणि एक अद्ययावत सभागृह आपल्या इथं 30 लाखाचं देणगीतून उभं केलं आणि गेली 5 वर्ष झालं हे उभं राहिलेलं. आजही 5 वर्षामध्ये या सभागृहाचा विविध उपक्रम, विविध कार्यक्रम, परिपाठापासून हे दररोज त्याचा उपयोग होतो आहे. आणि शहरातल्या जी शाळा आहेत त्यांच्यासारखं आपल्या शाळेचं सभागृह असं हा मुलांच्या मनामध्ये निश्चितपणे आनंद तयार झालेला आहे. संत गाडगेबाबा वसतिगृहामध्ये एकूण 60 विद्यार्थी वास्तव्य करतात. त्यांचं सकाळी 5 वाजल्यापासून रुटीन चालू होतं. नाश्ता, नंतर 12 वाजता 12:30 वाजता जेवण, संध्याकाळी त्यांना दूध दिलं जातं आणि परत रात्रीचं जेवण दिलं जातं. त्यांच्याकडून व्यायाम, त्याच्यानंतर साफसफाई, विद्यार्थ्याकडून अभ्यास करून देणं हे दैनंदिनी त्यांच्याकडून केल्या जातं. 2000 शाळा स्थापनेनंतर विद्यार्थी हे गावामध्ये राहत होते. येण्या जाण्याच्या अडचणी ज्या मुलं आहेत ज्यांना 10 किलोमीटरसुद्धा अजूनही यावं लागतं, जिथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाही, हीच अडचण ओळखून सह्याद्री शिक्षण मंडळाने 2004 साली BG देशमुख साहेब यांच्या सौजन्याने बिल्डिंग म्हणजे वसतिगृह चालू केले. आणि वसतिगृह चालू केल्यामुळे आजकाल धरण, वरदगाव धरण, मुगाव किंवा आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या राहण्याची अडचण दूर झाली आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. माझं नाव सौरभ धोंडीबा मरगळे, मी राहणार लवासा. मला शाळा इथं खूप आवडली. ह्या शाळेत जेवण, शिक्षण हे सगळं चांगले. माझे भाऊ बहीण इथने शिकून गेले. शाळेचा निकाल 100% लागतो, म्हणून मी इथे शाळेला आलो. थँक्यू. मला आमच्या तिकडं गावाकडं शाळेत जाण्यासाठी खूप लांब जायला लागेल. 3-4 किलोमीटर चालत जायचं. सकाळी 3-4 किलोमीटर चालत जायचं, संध्याकाळी 3-4 किलोमीटर चालत जायचं. म्हणून इथं वसतिगृह असलं म्हणून इथं आलो आणि इथं जेवण वगैरे खूप छान असतं.